आम्ही पेरत जाऊ तुम्ही चोरत जा ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून सुषमा अंधारेंची टीका. राजकीय महत्वाकांक्षेपोटी भस्मासूर जन्माला घातल्याचंही विधान. ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन प्रगती. ऑपरेशन टायगरवर शिवसेना नेत्या शहाना यांचं वक्तव्य. भाजपने बेईमानांची पैदास करण्याचं तंत्र अवलंबलंय. फोडाफोडीच्या राजकारणावर सामनातून प्रहार. दिल्लीतील व्यापार मंडळाने शौर्य स्वाभिमानाची सुरता केल्याचा हल्लाबोल. ठाकरेंच्या 6 खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत. लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. शिवसेना युवीटी एकमेव अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळावी. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. ऑपरेशन टायगरच्या सावटात शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जूनला मुंबईत पार पडणार. षण्मुखानंद सभागृहात सोहळ्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी. तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा. फोडणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटायला हवी. आमदार आणि खासदारांचा घोडेबाजार जोरात सुरू. ट्विट करत रोहित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. मंदा म्हात्रे गणेश नाईकांमध्ये पुन्हा झुंपली. नवी मुंबईत झालेल्या धक्काबुक्कीवरून म्हात्रेंचा नाईकांवर निशाणा, तर नाईकांचाही मंदा म्हात्रेंवर पलटवार. कोल्हापुरात प्रवेश कराचा मुद्दा तापला. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि पर्यटकांना प्रवेश कर आकारावा. शिवसेना युबीटीचा प्रस्ताव, तर प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध. शेतकऱ्यांच्या उपोषणाला लातूरमधून पाठिंबा. शेतकरी संघटनेनं लातूरमध्ये सरकारच्या अध्यादेशाची केली प्रतिकात्मक होळी. कर्जमाफीच्या अध्यादेशावर शेतकऱ्यांची नाराजी. मुंबईत पाणी वापरावर निर्बंध. नवीन बांधकामांच्या नळजोडण्या बंद. औद्योगिक व्यावसायिक पाणी पुरवठ्यात 20% कपात. ठाण्यातल्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद. पाणी पुरवठा 18 जूनला बंद राहणार. 20% पाणी कपात करण्याचा निर्णय. राज्यात पुढील 4 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. मुंबईसह ठाण्यात 23 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा. लातूरमध्ये एफडीएचा 8 दुकानांवर छापा. खव्याच्या दुकानांची एफडीएकडून झाडाझडती. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली भेसळ विरोधी धाड सत्र. नांदेडमध्ये तुकाराम मुंढे येणार असल्याची अफवा. मुंढेंच्या नावानंच गुटखा विक्रीवाल्यांचे धाबे दणाणले. पान टपरीवाले तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकान बंद करून पसार. प्रिस्क्रिप्शन शिवाय कफ सिरप मिळणार नाही. कफ सिरपच्या विक्रीबाबत केंद्राचे निर्देश. मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे 22 चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर मोठा निर्णय.